नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे ते पण मुसळधार स्वरूपाचा ते जिल्ह्यात जाणून घेऊया. तर पुढील 5 दिवस महाराष्ट्रात पावसाचा हल्लाबोल, हवामान विभागाचा अलर्ट जाणून घेऊया कोणकोणते आहेत ते जिल्हे. मित्रांनो, हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार महाराष्ट्रातल्या हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवस राज्यावर मुसळधार पावसाचा जोर राहणार आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा कहर. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यांवर आणि विदर्भातील काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हा देण्यात आला आहे. गेल्या 48 तासापासून या भागामध्ये पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. विशेषतः मुंबई व आजूबाजूच्या उपनगरांमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि कमी दाबाचा पट्टा. पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती ही तयार झाली आहे आणि उत्तर गुजरात सोबतच बंगालपर्यंत कमी दाबाचा देखील पट्टा तयार झाल्याने हवामानात गती निर्माण झाली आहे. आता महाराष्ट्र कर्नाटक किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला. त्यामुळे शनिवारपासून मंगळवारपर्यंत पावसाचा जोर वाढणार असं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. घाट भागामध्ये पावसाचं प्रमाण प्रचंड असणार आहे. त्यामुळे जे नागरिक पावसाळ्यात सहलींचा विचार करत आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यावी. नदी नाल्यांचे प्रवाह जोरात असताना धोका संभावतो. तर कोणत्या भागात किती पाऊस? पूर्व विदर्भामध्ये पाहिलं तर भंडारा, नागपूर, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि मराठवाड्यामध्ये शनिवार ते सोमवार मुसळधार पावसाच्या सरी ही पडण्याची शक्यता आहे. इतर राज्य भाग हलका ते मध्यम सरींची शक्यता. आता घाटात धुकं आणि कमी दृश्यमानता होऊ शकते. घाटमाथ्यावर पावसाळे ढग दाटणार आहेत, त्यामुळे दृश्यमानता कमी होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.